भीमनगर भावसिंगपुरा प्रभाग 3 मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. भीमनगर भावसिंगपुरा प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या अभावाचा तीव्र सामना करावा लागत आहे. परिसरात योग्य रस्त्यांची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची कमतरता, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसणे अशा गंभीर समस्या नागरिकांचे दैनंदिन जीवन कठीण करत आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कोणतेही विकासकाम न झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. नाल्यांमधून पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे लहान मुले आजारी पडत आहेत अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील पुलाला कठडा नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात पुलाचे पाणी थेट घरांमध्ये घुसत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते. या संपूर्ण परिस्थितीबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. प्रशासनाने अनेकदा निदर्शनास आणून दिल्यानंतरही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत असे जाधव यांनी सांगितले. नागरिकांनी प्रशासनाकडे या समस्या त्वरित सोडवाव्यात, तसेच प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. विनंती आहे प्रशासनाला की या गोष्टीचं तुम्ही गांभीर्यानं हे लक्ष द्यावे आणि आमच्या ज्या गोष्टी कसं बघता भीमनगर भावसिंगपुरा प्रतिनिधी मंजूर असल्यामुळे ह्या भागात नाहीये, या भागात कामं होतच नाहीये. याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे इथं काम होत नाहीये, भीमनगरसाठी पूर्ण निधी आलेला आहे. भीमनगरमध्येच काम होत नाहीये, बाकी अदर साईडला काम होतंय, पण भीमनगरसाठी जो निधी मंजूर आहे तो निधी इथं वापरण्यात येत नाहीये. आमदार साहेबांना तुम्ही काय सांगणार? आमची आमदार साहेबाला एक विनंती आहे की भीमनगर भागामध्ये तुम्ही सर्वात जास्त लक्ष द्यावे आणि जो निधी त्यांना दिला आहे तसा आम्हाला पण आमच्या हे करावं. त्यांना पावसाळ्याच्या पाण्यामुळं पाणी इथं खूप पुलावून चाललं जातं. त्याच्यामध्ये याला काही संरक्षण भिंती बी नाही आहे त्या पुलाला, आणि लहान लहान लेकरं बाजूला आहे, त्याच्यामुळं सुरक्षा म्हणजे आरोग्याचा धोका पण आहे ह्याच्यामुळं. आणि कचरा हा नेहमीच भरलेला असतो. हा पूल कधी बनलेला आहे सर? हा 2010 मध्ये बनलेला. त्याच्यानंतर इकडं त्याच्यानंतर कोणी पण आजपर्यंत 2 नगरसेवक झाले 10 वर्ष, म्हणजे याच्यामध्ये कृष्णमंकर भाऊ असो किंवा गुड्डू निकाजी भाऊ असो, तरी पण त्यांना याकडे लक्ष, या वस्तीकडे लक्ष, म्हणजे इकडं रोडचं काम पण नाही झालं आणि लक्ष दिलंच नाही. इकडं कुठल्याच प्रकारचं विकास काम झालेलं नाही. रोड खराब आहे, ड्रेनेज लाईन आहे, रस्ते उखडलेले आहे, तुम्ही बघू शकता. पण अजून पण या 10 वर्षामध्ये या गल्लीचा, या पट्ट्याचा म्हणजे हे झालं नाही. नाला बनवू, पूल बनवू असं म्हणतात आणि काहीच करत नाही. घाण पाणी सगळं ड्रेनेज आमच्या, आम्हाला खूप त्रास आहे. त्याच्यामध्ये जनावर येतात, आमचे लहान लहान मुलं आहेत, आम्ही सारखे आजारी पडू लागलो. ताप येतो, थंडी ताप येतो आणि कोणी लक्ष देत नाही, काही काळजी करत नाही त्याच्यामध्ये. तरी मी माझं म्हणणं हो म्हणतात आणि जातात परत, काहीच करत नाहीत. नगरसेवकाला तुम्ही या पुलाच्या बाबतीत बोलले तर बऱ्याचदा येऊन गेलेत लोक, बऱ्याचदा, पण कोणीच लक्ष देत नाही. हो हो म्हणतात आणि काहीच करत नाही ते काम. बऱ्याचदा निवेदन दिले त्यांना, आपण पत्र पण दिले नगरसेवकांना पण आणि महानगरपालिका पण दिले, आता पण दुर्लक्ष केलेलं आहे आपल्या. कोणीच काहीच काम करत नाही, फक्त म्हणताय करतो आणि आश्वासन देतात, आश्वासन टाकतात, चालतात आणि दुसरीकडे काम करून घेतात. आणि दुसरीकडे काम करून घेतात. सर हे बघा आमचा नाला किती खराब झालाय, आम्ही लोकांनी कसं राहायचं, काय करायचं सर? माझं म्हणणं आहे की भीमनगरला जो निधी भेटतो तो निधी तुम्ही कुठे करता येईल? हा निधी इथेच यूज केला पाहिजे ना. करत नाही सर, काहीच आमचे एक आमदार साहेबांना विनंती आहे की हा निधी आमच्या वार्डमध्येच हे करा. आमची पब्लिकची समस्या आहे, ही दूर करावा हीच आमची विनंती आहे तुम्हाला, आणि करायला पाहिजे तुम्ही. आणि आमचा पूल बनवून द्या, व्यवस्थित रोड चांगला करून द्या. आमचे मुलं खेळतात, हे पडतात, आणि मुलांना काही जर झालं तर काय करायचं सर? याला कोण जबाबदार आहे? हेच लोक जबाबदार आहे ना सर. पुलाचे पैसे येतात, ते लोक काय करतात काय नाही आम्हाला काहीच माहिती नाही. पण यांनी करायला पाहिजे, नुसतं करतो म्हणतात, कोणी येत नाही, जात नाही सर. बंद केलं होतं आणि बांधत नाहीत, काहीच नाही सर. ते ऐकायला तयार नाही, करू कशाच करू राहिले, काहीच करत नाही ते लोक काम. आता भीमनगरमध्ये अनेक कोटी रुपयाच्या कामाच्या, विकास कामाचा निधी वाढण्यात आला, तर आपल्या इकडे काहीच कुठल्याच प्रकारचं कोणी आलंच नाही, प्रगती नाही, काहीच करत नाही. आमच्या गल्लीकडे कोणीच येत नाही, लक्ष देत नाही सर. नाही काहीच करत नाही सर. आमच्या गल्ली कालच भीमनगरमध्ये पॉवर ब्लॉक साची गेट जवळ सुरू जे मूळ म्हणजे भीमनगरमध्ये जे कामं पाहिजे झालेले, खरंच अडचणी ज्यांच्या आहे, ड्रेनेज लाईन आहे, पाईपलाईन आहे,
पाण्याचा प्रश्न आहे तो करतच त्यासाठी नाही निघून सर. तुम्ही. आमच्या नाल्याकडे तर कोणीच सर 20 वर्षापासून कोणीच लक्ष देत नाही आणि येत नाहीत. आमचे लहान लहान मुलं आहे, जर पडले त्यांना काय झालं तर कोण जबाबदार राहील सर? आम्ही पण सारखे आजारी पडतो, थंडी सर्दी वाटलंच तर सर तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बघा तुम्ही, आमचे रिपोर्ट बघा तुम्ही. आम्ही नेहमी आम्हाला 4 दिवस सुद्धा आम्ही बरे राहत नाही सर, इतके आजारी पडून जाते सर मी तर. मग असं किती दिवस चालणार आहे सर? या लोकांनी काहीतरी करायला पाहिजे ना. मग पैसे जातात कुठे? जे येतात ते आमच्या म्हणजे याच्यासाठी, पुलासाठी, नाल्यासाठी येतात ना, पैसे येतात काय करतात त्यांनाच माहिती आहे सर. मग यांनी करायला पाहिजे ना सर. कोणीच काही करत नाही, लक्ष देत नाही. येतात फोटो काढतात, घेऊन जातात. महिना बंद राहत्या, त्या लाईटी लावत नाही. स्ट्रीट लाईटचा पण प्रॉब्लेम आहे. स्ट्रीट लाईट पण नाही. रोड पण लक्ष देत नाही सर. काय नुसतं म्हणतात हो बनवू. या गल्लीमध्ये कोणीच येत नाही सर, आणि आले तरी नुसते बघतात आणि जातात. कोणीच काहीच करत नाही या गल्लीमध्ये. खूप त्रास आहे आम्हाला, खूप त्रास आहे. माझे लहान लहान मुलं आहेत, नातू. खूप लेकरं बिमार पडते, तर ताप येते, मच्छर खूप असे त्रास आहे, लय त्रास आहे आम्हाला. नगरसेवकाकडे तुम्ही सांगितलं का या गोष्टी? खूप सांगितलं लय बार, पण काहीच करू म्हणते नुसते करू एप्रिल मध्ये. आता तर खूप जोरात कामं चालू आहे. भीमनगर हाऊसिंग मध्ये खूप निधी आलेले आहे. मग आपल्या इकडे काही उद्घाटन वगैरे कुठल्याच कामात झाले नाही? करीना नाहीत, नुसते हे केलं, पाहत पण नाही, नुसते म्हणते हा करू. अरे एवढं घाण पडलेली आहे इथं, लहान लेकरांचे आरोग्य किती धोक्यात आहे. लेकरं आमचे बिमार पडत आहे, नेहमी स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर म्हणता तिथं कसं आहे? दवाखाना करावा लागतोय, पैसे राहत नाही. हा इतकी अडचण नाही ना. पूल लगेच चांगलाच करून द्या म्हणा. आणि रोड पण तुमचा खूप खराब आहे. असं खराब आहे रोड बी, आम्हाला नळाची बी पाईप चांगली नाही, सगळं त्या संडासचं पाणी येत आहे नळामध्ये बी. नाही का भाऊ? अच्छा, बारिश की दिनों में अगर पूल आया तो कैसा यहाँ पे भाई की जाने का तुमची तब्येत ठीक नाही आहे, तुम्हाला चालता येत नाही का? त्रास होतो. पण कसं काय तुम्ही जर कुठं दवाखान्यात वगैरे जायचं तर कसं होतं तुमचं? म्हणजे रोज रस्ता एवढा खराब आहे तुमचा, इथं पाण्याची वेळ अडचण आहे पावसाळ्यामध्ये. घेऊन जाते गाडीवर बसून येते. बापरे. उंच करून द्या. हे पूल लय हे झालेलं आहे. हे पूल पहा तिकडचं कसं आहे आणि हे इकडे दबलेलं आहे. याच्यामुळे लहान लेकरात आरोग्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता नाही येत. बरोबर आहे. यासाठी तुम्ही प्रशासनाकडे पत्र केलं? वारंवार 5 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे, पण आजपर्यंत अजून पण प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. दुर्लक्ष करण्यात येतं. दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे गोष्टीबद्दल. गावामध्ये पाणी सुरू झाल्यानंतर पाणी पुलावून वाहून जाते, पण याला आजूबाजूला काही सपोर्ट नाही आहे. आजूबाजूला लहान लहान मुलं आहे, घरदार आहे, त्यामुळे आर्थिक हे होतं. सरकारचे बाथरूम हे बुधवारसाठी मंजूर झालेलं आहे, प्रस्ताव मंजूर झालेला आहे, पण अजून पण याचं काम झालेलं नाही आहे. थोड़ा आगे जाइए आप. जाइए. कधी मंजूर झालेलं आहे भाऊ हे? कधी मंजूर झालेलं आहे? त्याला 5 वर्ष झाले. 5 वर्ष? 10 वर्ष म्हणजे माझी नगरसेवकाच्या काळामध्ये झालेलं नाही.